नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत. आपण सोशलॉजीची जी सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे आणि ज्यामध्ये आपण डिफरंट टॉपिक्सवर आपण आतापर्यंत चर्चा केलेली आहे. तर त्यामध्ये डिफरंट पर्स्पेक्टिव्ह असतील, कॉन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्ह असेल, फंक्शनलिझम असेल किंवा इतरही जे टॉपिक्स आहेत ज्यामध्ये सोसायटीमध्ये किंवा समाजामध्ये असे काही नवीन घटना वगैरे घडतात त्याच्यासुद्धा पण आपण एक डिस्कशन करतो. त्याचं पण एक डिस्कशन आपल्याकडे असते. आणि इतर जे आपले सिलेबसचे टॉपिक्स आहेत त्यामध्ये पण काही असे विशिष्ट टॉपिक आपण डिस्कशनसाठी घेत असतो. तर आजचा एक आपला टॉपिक जो आहे तो आहे दारिद्र्य किंवा पॉवर्टी. आता पॉवर्टीचा जो ॲस्पेक्ट आहे हा आपण जनरल स्टडीजमध्ये पण आपण वाचतो किंवा त्याचे तिकडे पण एक विश्लेषण आपल्याकडे असते. आणि इतरसुद्धा आपण समाजात जेव्हा बघतो पॉवर्टी आपण बघतो तर आपला स्वतःचा पण एक पर्स्पेक्टिव्ह त्यानिमित्ताने एक डेव्हलप झालेला असतो. पण आज जो एक सोशलॉजिकल ॲस्पेक्ट आपण बघणार आहोत हा तसा थोडासा वेगळा असेल किंवा त्याच्यामध्ये एक सोशलॉजिकल ॲनालिसिस असेल, एक सोशलॉजिकल इमॅजिनेशन आपल्याला दिसून येईल. तर आपण आज त्याला एक सोशलॉजिकल अँगलने बघूया पॉवर्टीला. ठीक आहे. हा फोटो तुम्ही बघितला असेल किंवा हा मूवीचं पोस्टर आहे किंवा पॅरासाइट म्हणून हा मूवी होती. याला एक ऑस्करसुद्धा मिळालेला आहे. आणि त्याच्यामध्ये एक जी क्लास इनइक्वॅलिटी असते सोसायटीमध्ये त्याबद्दल त्याच्यावर ते चित्रीकरण त्याचं केलेलं आहे. आणि फार असं महत्त्वाचं त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की पॉवर्टीमध्ये जगणाऱ्या लोकांच्या भावना कशा असतात किंवा त्या कशा पद्धतीने त्यांचे व्हॅल्यूज वगैरे कसे असतात, त्यांचे ॲटिट्यूड्स कसे असतात याबद्दल एक चांगलं त्यामध्ये एक डेपिक्शन केलेलं आहे. तर तुम्ही हा बघायला पाहिजे तसं बघितलं तर. ठीक आहे. पुढे आता पॉवर्टीला डिफाईन करण्याचा जो ॲस्पेक्ट आहे की एक जी पर्टिक्युलर डेफिनेशन असते प्रत्येक गोष्टीची, तर पॉवर्टीला डिफाईन करणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे किंवा कॉम्प्लेक्स आहे. आता इकॉनॉमिक्सच्या कंटेक्स्टमध्ये जर आपण बघितलं तर आपण त्याला एक न्यूमरिकल सेन्समध्ये बघतो, क्वांटिटेटिव्ह ॲस्पेक्टमध्ये आपण त्याला बघतो. तुमचं वर्ल्ड बँकचं जो एक आहे की पॉवर्टी लाईन जी त्यांनी डिसाईड केली आहे, वर्ल्ड बँकची जी एक पॉवर्टी लाईनचा जो ॲस्पेक्ट आहे तुम्हाला माहीत असेल त्याबद्दल, तर ते आता $3 त्यांनी केलं आहे. तुम्ही ऐकलं असेल याच्याबद्दल. त्यांनी आता रिवाइज्ड जी फिगर आहे ती $3 त्यांनी केली आहे. पण पॉवर्टी फक्त ही एका याच्याशी संबंधित आहे का? इज इट जस्ट अबाउट मटेरियल वेलबिंग ऑर इन्कम? पॉवर्टी फक्त एक इन्कम पुरती मर्यादित करणं म्हणजे त्याचं एक जे सखोल ॲनालिसिस जे असतं ते आपण कुठेतरी त्याच्यामध्ये चूक करतो. आणि ओव्हरऑल एक सोशलॉजिकल अँगल तिथे असणं फार गरजेचं आहे. आता एक पुअर व्यक्ती जो असतो तो समाजापासून तुटलेला असतो, तो वंचित असतो आणि इतर जे सामाजिक त्याचं जे पार्टिसिपेशन असायला पाहिजे, त्याचं एक जे इन्व्हॉल्वमेंट सोसायटीच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये असायला पाहिजे त्यापासून तो दूर झालेला असतो. तर पॉवर्टी एक फार एक कॉम्प्लेक्स असा ॲस्पेक्ट आहे. त्याला आपण एकदमच न्यूमरिकल टर्म्समध्ये किंवा क्वांटिटेटिव्ह सेन्समध्ये जर बघायचं म्हटलं तर त्याचं तसं ॲनालिसिस एक चांगल्या डीपर लेवलवर होणार नाही. तर आपण बघूया एक डिफिनेशनचा जो ॲस्पेक्ट आहे याचा पॉवर्टीचा तो कसा बघता येईल आपण त्याला बघूया. पॉवर्टी इज मोर दॅन जस्ट अ लॅक ऑफ मनी. आता फक्त पैसे नसण्याचा तो प्रश्न नाहीये, त्याच्यामध्ये अजून पण इतर जे ॲस्पेक्ट्स आहेत ते तितकेच रिलेव्हंट आहेत. आता तुमच्याकडे पैसे नाही आहेत पण ॲट द सेम टाइम तुम्ही तुमचं जे सोशल स्टेटस आहे त्याच्याहून पण डिपेंड करतं की तुम्हाला इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटीज किती भेटत आहेत, है ना. तर इट इज नॉट जस्ट अबाउट वन पर्टिक्युलर फॅक्टर, देर आर मल्टिपल रिझन्स, है ना. पुढे बघा, इट इज अ स्टेट ऑफ सोशल डेप्रिवेशन. सामाजिक वंचितता जी आहे त्याचं त्याचं एक उदाहरण आहे. म्हणजे सामाजिक वंचितता आपल्याला दिसून येते पॉवर्टीमध्ये. आपण माणूस एक वंचित झालेला असतो किंवा तो वंचित असतो समाजाच्या इतर याच्यापासनं, ॲक्टिव्हिटीजपासनं. ठीक आहे. इट इज अ लॅक ऑफ रिसोर्सेस निडेड टू पार्टिसिपेट इन द कस्टमरी लाईफ और ॲक्टिव्हिटीज ऑफ अ गिवन सोसायटी. आता एखादी पर्टिक्युलर सोसायटी जी आहे ती कशा पद्धतीने तिचे एक जे लाईफस्टाईल आहे किंवा ते कल्चर आहे त्याला धरून जसे लोक वागतात किंवा त्यांचं एक डेली एक रुटीन असतं किंवा लाईफस्टाईल असते ती जर तुम्हाला भेटत नाहीये, जी मिनिमल लाईफस्टाईल आहे, तर आपण म्हणता येईल की तुम्ही पॉवर्टीच्या याच्यामध्ये आले आहात. तर ओव्हरऑल आपल्याला बघता येईल. आता त्या मूवीबद्दल जे मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये ती एक फॅमिली दाखवलेली आहे. ती फॅमिली ती गरीब असते आणि म्हणजे पुअर असते, दारिद्र्य त्यांनी बघितलेलं असतं. आणि त्यांचे जे डेली जी ॲक्टिव्हिटीज असतात किंवा ती जी एक दुसरी रिच फॅमिली त्याच्यामध्ये दाखवलेली आहे त्या दोन्हीमधले जी तफावत आहे किंवा एक कॉन्ट्रडिक्शन आहे ते त्यामध्ये दिसून येतं. तर तो एक चांगला एक असा एक्झाम्पल आपल्याला बघता येईल जिथे आपल्याला दिसतं की दारिद्र्यामध्ये लोकांच्या ऑपॉर्च्युनिटीज ह्या कमी होऊन जातात. ठीक आहे.
दे आर इन अ स्टेट ऑफ सोशल डेप्रिवेशन. ठीक आहे, पुढे बघता येईल इट इज फंडामेंटली अ प्रॉब्लेम ऑफ सोशल स्ट्रॅटिफिकेशन. आता आपला टॉपिकच आहे आणि पॉवर्टी हा ऍस्पेक्ट आपल्या याच टॉपिकमध्ये आहे. म्हणजे आपल्याला सिलेबसमध्ये जे दिलेलं आहे की पॉवर्टी आपल्याला स्टडी करायचं आहे ते याच टॉपिकमध्ये आहे. सोशल स्ट्रॅटिफिकेशनमध्येच आपल्याला पॉवर्टीची स्टडी. आता सोशल स्ट्रॅटिफिकेशन जो आहे, जे स्तरीकरण आहे सोसायटीमध्ये, त्याचा इम्पॅक्ट खूप मेजर असतो पुअर असण्यामध्ये. तुम्ही सोसायटीच्या हायरार्कीमध्ये जर का फार खाली आहात किंवा तुमचं एक जे इन्फ्लुएन्स आहे सोसायटीमध्ये तो फार कमी आहे, तर जास्त चान्सेस आहेत की तुम्ही पॉवर्टीमध्ये जगाल, है ना. तर ओव्हरऑल पॉवर्टीची डेफिनेशन किंवा त्याला एक डिफाईन करण्याचा जो ऍस्पेक्ट आहे तो थोडा कॉम्प्लेक्स आहे. अँड वी कॅन से दॅट इट इज अ इंटर रिलेटेड वेब ऑफ सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, कल्चरल ऍस्पेक्ट्स, है ना. इट इज अ इंटर रिलेटेड वेब. त्याला काही एक पर्टिक्युलर अँगलनी आपल्याला बघता येणार नाही. ठीक आहे, पुढे बघूया. आता जसं आपण सोशलॉजी जेव्हापासून आपण जितकेही डिस्कशन्स वगैरे घेतले, तर मी तुम्हाला बरेच पर्स्पेक्टिव्ह सांगितले किंवा कुठलाही टॉपिक जेव्हा आपण डिस्कस करतो आपण त्याला वेगवेगळ्या अँगलनी अॅनालाइज करण्याचा प्रयत्न करतो. तर इथे सुद्धा आपण पॉवर्टीला एक डिफरंट सेन्समध्ये बघणार आहोत की जे स्ट्रक्चरल पार्ट आहे किंवा कल्चरल ऍस्पेक्ट आहे, फंक्शनलिस्ट काय म्हणतात, ते सगळं आपण आता इथे बघणार आहोत. आणि तुमचा जो एक जो सामान्य व्यक्ती जसा बघतो की आपल्याला कसं बघायचं आहे पॉवर्टीकडे, तो थोडासा सोशलॉजिकल अँगलमध्ये तुम्हाला फार तो वेगळा दिसेल. म्हणजे तुमची जी अंडरस्टँडिंग आहे त्यापेक्षा फार वेगळं दिसेल. याच्यावरून आपल्याला कळते सोशलॉजी फार एक आपल्याला एक न्यू सेन्समध्ये गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो ज्या ऑलरेडी आपल्या डोळ्यासमोर असतात. ठीक आहे, आता स्ट्रक्चरल एक्सप्लेनेशन जे आहे, ब्लेमिंग द सिस्टम. आता यांचं म्हणणं काय आहे की जे सिस्टम आहे, जे सोशल स्ट्रक्चर आहे आपलं, हे अशा पद्धतीने बनलेलं आहे की ते नॅचरली काही लोकांना गरीब ठेवतं किंवा सोसायटीमध्ये असे काही अडथळे आहेत, लोकांना कम्प्लिटली जे त्यांचं एक्सप्रेशन आहे किंवा कम्प्लिटली त्यांना ज्या गोष्टी हव्या आहेत, जे रिसोर्सेस हवे आहेत, ते सोसायटीचं स्ट्रक्चरच त्यांना त्या गोष्टींपासून रोखतं आणि पॉवर्टी ही मेंटेन राहते, असा त्यांचा एक मेजर आर्ग्युमेंट आहे. ठीक आहे, यामध्ये आपले महत्वाचे थेरिस्ट जे आहेत किंवा आपले थिंकर आहेत ते आहेत कार्ल मार्क्स किंवा कॉन्फ्लिक्ट थेरी जी आहे. आता यांचं म्हणणं काय, यांनी आता कॅपिटलिझमवर आपलं अनालिसिस दिलं आहे. कॅपिटलिझमची जी इनइक्वेलिटी आहे त्यावर त्यांनी सांगितलंय आपल्याला, आपण बऱ्याच वेळा या टॉपिकवर बोललेलो आहोत की जे बुर्जुआज आहेत किंवा प्रोलेटेरिएट आहे, बुर्जुआ आणि प्रोलेटेरिएट म्हणजे भांडवलदार आणि कामगार यांच्यामध्ये एक संघर्ष नेहमी सुरू असतो. आणि जे कॅपिटलिझमचं नेचर आहे ॲज अ मोड ऑफ प्रोडक्शन, हे फार त्याचं एक क्रिटिकचं त्यांचं मेजर ऍस्पेक्ट आहे. म्हणजे याला ते फार क्रिटिकली बघतात आणि त्यांनी सांगितलं की पॉवर्टी इज नेसेसरी फॉर कॅपिटलिझम. कॅपिटलिझम टिकण्यासाठी पॉवर्टी फार गरजेची आहे. याचं रिझन ते देतात, द वेल्दी एक्सप्लॉइट वर्कर्स बाय कीपिंग वेजेस लो अँड मेंटेनिंग अ रिझर्व्ह आर्मी ऑफ लेबर. आता हा फार महत्वाचा ऍस्पेक्ट आहे. रिझर्व्ह आर्मी ऑफ लेबर, एक आर्मी मेंटेन केल्या जाते एक रिझर्व्ड वर्कर्सची, ज्याच्यानी काय होतं की म्हणजे आता तुम्ही बघा की जसं मार्क्स असं म्हणतात की जसं कॅपिटलिझम आलं तर नवीन नवीन लोकांना संधी भेटायला लागली किंवा नवीन वर्कर्स, नवीन कामं तयार झाली, है ना. तर जितके जास्त लोक अवेलेबल आहेत काम करायला तितकं या एका कॅपिटलिस्टसाठी ते चांगलं असतं. कारण ते काय करतात की खूप लो वेजेस मेंटेन करतात, कमीत कमी याच्यावर काम करण्यासाठी भाग पाडलं जातं. कारण एक रिझर्व्ह आर्मी बसलेली आहे. तुम्ही जर का ते काम सोडणार आहे तर दुसरा व्यक्ती तिथे रेडीच आहे. तर ते सिस्टमिक वे मध्ये असं क्रिएट झालेलं आहे की तुम्ही त्यासाठी काही करू शकत नाही. आणि मार्क्स त्या याच्यानी त्यांचं जे सोल्युशन त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कॅपिटलिझमला अबॉलिश करा वगैरे. आजचा आपला तो सेन्स नाहीये तिकडे जायचा. आपल्याला हे बघायचंय की ते पॉवर्टीसाठी कसं त्यांचं आहे, म्हणजे त्यांचा एक जो दृष्टिकोन आहे पॉवर्टीला बघण्याचा तो कशा पद्धतीने आहे. तर रिझर्व्ह आर्मी ऑफ लेबर हे तुम्हाला लक्षात ठेवता आलं पाहिजे. ठीक आहे, फेमिनिस्ट थिंकर्स काय म्हणतील. आता फेमिनिझमचा जो ऍस्पेक्ट आहे किंवा फेमिनिस्ट थिंकर जे आहेत हे काय बघतात की फेमिनायझेशन ऑफ पॉवर्टी. रूथ लिस्टर म्हणून थिंकर आहेत, त्यांनी दिलेला टर्म आहे हा फेमिनायझेशन. त्यांचं म्हणणं आहे की जितकी जास्त पॉवर्टीचं आपण अनालिसिस करतो तर डिस्प्रपोर्शनेटली म्हणजे जास्तीत जास्त संख्या तिथे आपल्याला महिलांची दिसते असं त्यांनी बघितलेलं आहे. तर त्यांचा पॉवर्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन या अर्थाने एक जेंडर्ड सेन्समध्ये ते बघतायत की जेंडरच्या दृष्टिकोनातून ते बघतायत की जरी एक पर्टिक्युलर समाजामध्ये किंवा एका पॉप्युलेशनमध्ये
बरेच लोक गरीब असतील तर त्यातल्या जास्तीत जास्त महिला आपल्याला दिसतील. आणि त्याचं रिझन एक आहे की ते जे काम करतात, जे एक डोमेस्टिक लेबर ते करतात, ते अनपेड असतं, त्याचा मोबदला त्यांना भेटत नाही. तर ते दॅट इज वन ऑफ द मेजर रिझन वाय वुमेन आर मोर पुअर अमंग्स द पुअर, है ना. तर हा एक महत्वाचा ऍस्पेक्ट आपल्याला फेमिनिस्ट थेरीतून माहिती पडतो. ठीक आहे, तर हा एक स्ट्रक्चरल ऍस्पेक्ट झाला. पुढे आपण बघूया कल्चरल एक्सप्लेनेशन. आता एक स्ट्रक्चरचा भाग आहे, एक कल्चरचा पण भाग आहे, ज्याच्याने आपल्याला बघता येईल की पॉवर्टी कशी मेंटेन राहते सोसायटीमध्ये, दारिद्र्य कसं एक सस्टेन आहे किंवा नेहमीच आपल्याला दारिद्र्य दिसतं. ठीक आहे, तर एक याच्यामध्ये बघा, पॉवर्टी इज परपेच्युएटेड बाय द व्हॅल्यूज, बिलीफ्स अँड बिहेवियर ऑफ द पुअर देमसेल्फ. आता हे काय करतंय माहितीये का, की जे सिस्टम आहे ना, सिस्टम जरी त्याच्यात संधी असेल नसेल, पण ते जो तो पुअर व्यक्ती आहे किंवा दारिद्र्यात राहणारा जो एक इंडिव्हिज्युअल आहे, त्या इंडिव्हिज्युअलचे काही व्हॅल्यूज आहेत, त्याचे बिहेवियर आहेत की तेच त्याला मुळात पॉवर्टीतून बाहेर निघू देत नाही. आणि त्यामध्ये काही ऍस्पेक्ट असे आहेत की तिथे एक फेटलिझम असतं, म्हणजे एक कॅरेक्टरिस्टिक जे आहे फेटलिझम. ठीक आहे, ऑस्कर लेविस, आता महत्वाचं याच्यात सांगायचं म्हटलं तर ऑस्कर लेविसची थेरी आहे कल्चर ऑफ पॉवर्टी. आता यांनी हे मेक्सिकोमध्ये केलेलं त्यांचं एक फेमस हे आहे, म्हणजे त्यांनी दिलेली थेरी आहे. त्यांचं म्हणणं आहे की जे आहेत, म्हणजे जे गरीब लोक आहेत किंवा जे दारिद्र्यात राहणारे लोक आहेत, हे जनरेशन टू जनरेशन यांच्यामध्ये काही अशा ज्या पर्टिक्युलर व्हॅल्यू सिस्टम असतं किंवा ॲटिट्यूड असतो, तो एक कंटिन्यू राहतो आणि त्यांच्यामुळे ते स्वतःच त्यांना गरिबीतून बाहेर यायचं नसतं. आता त्याचं रिझन ते काय सांगतात की फेटलिझम म्हणजे काय, की आम्ही काहीही केलं तरी काही होणार नाही, आमचं नशीब हे ठरलेलं आहे, आम्ही याच्यातून बाहेर निघूच शकत नाही, आम्ही मेहनत जरी केली तर त्याचं काहीच होणार नाही. एक फेटलिस्टिक ॲटिट्यूड त्याला म्हणता येईल. इन्स्टंट सेल्फ ग्रॅटिफिकेशन जे आहे, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन ज्याला म्हणता येईल, की तुम्ही कुठलीही गोष्ट केली तर त्याचं एक डिले न करता त्याला तिथेच काहीतरी हे करून घेणे, म्हणजे ग्रॅटिफिकेशन करून घेणे त्या गोष्टीचं. ठीक आहे, त्याच्यात एक अजून एक भाग हा येतो की फ्युचरबद्दल जास्त ओरिएंटेशन नसणे, फ्युचरबद्दल ओरिएंटेशन नसते आणि प्रेझेंटमध्ये जास्त जगणे. म्हणजे तुम्ही जर काही पैसे कमवत आहात किंवा काही तुमच्याकडे एक लॉंग टर्म थिंकिंग थोडी मिसिंग असते, तर तुम्ही त्या प्रेझेंटमध्येच त्या गोष्टीबद्दल जास्त तुम्ही त्याच्या आहारी जाता किंवा तुम्ही पुढचा विचार करत नाही. तर हे जे काही व्हॅल्यू सिस्टम असतं पुअर लोकांमध्ये किंवा जे दारिद्र्यात राहणारी लोक आहेत, तर त्याच्यामुळे ते गरिबीत राहतात असं ऑस्कर लेविस म्हणतात. म्हणजे यांनी एक कल्चरल अँगल आपल्याला दिला आहे, कल्चर ऑफ पॉवर्टी. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, खूपच जास्त कामाचं आहे आपल्यासाठी. ठीक आहे, चार्ल्स मुरे एक आहेत. चार्ल्स मुरे काय म्हणतात, ओव्हरली जनरस वेलफेअर. आता वेलफेअर पॉलिसीज असतात ना आपल्या सोसायटीमध्ये, ते एक कल्चर ऑफ डिपेंडन्सी क्रिएट करतं. काय क्रिएट करते, कल्चर ऑफ डिपेंडन्सी. इथे लिहितो मी, कल्चर ऑफ डिपेंडन्सी. यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही वेगवेगळ्या ज्या पॉलिसीज वगैरे आपले स्टेट जेव्हा वेगवेगळी पॉलिसीज घेऊन येतं, वेलफेअर पॉलिसीज घेऊन येतं, तर जे आपली एक पॉप्युलेशन आहे त्यांना एक सवय लागते किंवा ते डिपेंडंट होतात रॅदर दॅन की ते स्वतःच काहीतरी त्यांच्यासाठी त्यांनी करायला पाहिजे किंवा समाजासाठी त्यांनी करायला पाहिजे. ते न करता ते वेलफेअर स्टेटवर किंवा वेलफेअर पॉलिसीजवर इतके डिपेंडंट होतात. तर त्याच्याहून ते दिसून येतं की एक ते कल्चर ते तसं सस्टेंड राहतं. इट क्रिएट्स अ कल्चर ऑफ डिपेंडन्सी अँड इट मेक्स पीपल अनविलिंग टू वर्क. म्हणजे जर तुम्हाला सगळं भेटत आहे, आता तुम्हाला लाडकी बहिणीतून तुम्हाला घरोघरी पैसे भेटत आहेत, तुम्हाला आता बिहारमध्ये इलेक्शन आहे तर तिथे दुसऱ्या घोषणा झालेल्या आहेत की 6,000 तुम्हाला ते भेटेल किंवा इतर सगळ्याच पक्षांनी त्या ठिकाणी एक ते सुरू केलंय. तर त्याच्याने काय होईल की एक जे डिपेंडन्सीचा जो कल्चर आहे ते ग्रो होईल आणि एक जो इंडिव्हिज्युअल असतो त्याला वर्क करण्यासाठी काही मोटिवेशनच राहणार नाही. आणि त्याच्याने काय होईल की एक पॉवर्टीतून बाहेर निघण्यासाठी ज्या एक महत्त्वाच्या गोष्टी लागतात, काही एक हार्डवर्क करण्याची जी कॅपॅसिटी असते किंवा कुठल्या ॲक्टिव्हिटीशी जोडून स्वतःला एक समर्पित होण्याची जी एक जी स्किल लागते किंवा स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा जो एक अँगल असतो तो कुठेतरी मिसिंग होऊन जातो आणि लोक डिपेंडंट व्हायला लागतात किंवा सरकारी ज्या पॉलिसीज असतात त्याच्याशी रिलेटेड त्यांचा एक त्याच्यावर ते अवलंबून होतात. तर दिस इज कल्चर ऑफ डिपेंडन्सी. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवावं लागेल. चार्ल्स मुरे यांचं ते पर्स्पेक्टिव्ह आहे. तर त्याच्यानी पण आपण बघतो की लोक काम करत नाहीत आणि पॉवर्टीचं कल्चर जे आहे ते मेंटेन राहतं.
ठीक आहे. पुढे एक ऍस्पेक्ट आहे फंक्शनलिस्ट व्ह्यू आहे. आता फंक्शनलिझम काय बघतं तुम्हाला माहिती आहे, ते नेसेसिटी बघतं कुठल्याही गोष्टीची. क्राईम असो तर सोसायटीत क्राईम का बरं आहे तर त्याचं पण एक फंक्शनल अँगल ते बघतील. डेव्हियन्स आहे तर ते काय आहे, म्हणजे ओव्हरऑल त्यांचं बघायचं की हे आहे तर याचं काहीतरी फंक्शन असतं. हे आपण फंक्शनलिझमच्या आपल्या व्हिडिओमध्ये वगैरे आपण बघितलेलं आहे. तर इथे हर्बर्ट गान्स एक थिंकर आहेत. हर्बर्ट गान्स काय म्हणतायत की पॉवर्टी परसिस्ट बिकॉज इट इज रिवॉर्डिंग फॉर अ मेजॉरिटी ऑफ सेक्शन हु वॉन्ट्स व्हेरियस काइंड ऑफ सर्व्हिसेस. आता पॉवर्टी किंवा दारिद्र्य हे समाजामध्ये मेंटेन याच्यासाठी आहे की जे अशी कामं आहेत की जी एका विशिष्ट व्यक्तीला किंवा एक विशिष्ट सोशल ग्रुपला जर त्या करायचे नसतील किंवा एक जे आपल्याकडे जे मटेरियली सॅटिस्फाईड जे एक सोशल ग्रुप्स आहेत किंवा जे एक पॉप्युलेशन आहे त्यांना स्वतःचे जे कामं ते जे करू शकत नाहीत त्याच्यासाठी एक वर्किंग पॉप्युलेशन लागते आणि त्याच्यासाठी ते त्याच्यावर अवलंबून होतात. म्हणजे तुम्ही इथे बघता येईल की हे जे आपल्या व्हेरियस काइंड्स ऑफ सर्व्हिसेस ज्या लागतात. आता तुम्ही बघाल की मेड जी येते किंवा फरशी वगैरे पुसायला ज्या मेड वगैरे असतात किंवा जेवण बनवायला किंवा इतर जे एक जे वर्किंग क्लास पॉप्युलेशन आहे. आता हे जे काम जे आहेत हे स्वतःहून जेव्हा करायचे नसतात किंवा ज्यांच्याकडे म्हणजे बऱ्यापैकी ज्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत त्यांना जर करायचे नसतात तर पॉवर्टी त्या सेन्समध्ये काही लोकांना काम पण देते आणि सोसायटीसाठी ती फंक्शनल पण असते कारण की इट ॲक्ट्स लाईक अ रिवॉर्डिंग मेकॅनिझम है ना. सोसायटीमध्ये काही मग ते लिजरमध्ये जगू शकतात. त्यांना तेवढा जो वेळ भेटतो ते स्वतःवर ते गोष्टीसाठी काम करू शकतात कारण की इतर लोक त्यांची जे उरलेली कामं आहेत ते करणार आहेत. तर पॉवर्टी या अँगलनी फंक्शनल आहे असं यांचं म्हणणं आहे हर्बर्ट गान्स यांचं. आणि इट ऑल्सो ॲक्ट्स एज अ बेसलाईन ऑफ फेलियर. म्हणजे जर पॉवर्टी नसली समाजामध्ये तर तुम्ही कोणाला काय सांगणार की अरे तू जर मेहनत केली नाहीस तर तू असा होशील. असं आपण जनरली ऐकतो. तू मेहनत नाही केली तर तू त्या ठिकाणी जाशील, तुझं काही अस्तित्व राहणार नाही किंवा तू समाजामध्ये सक्सेसफुल राहणार नाही, तुझी रिस्पेक्ट राहणार नाही, तू गरीब असशील वगैरे वगैरे. हे आपण एक नॉमिनल सेन्समध्ये आपण ऐकलं असेल. आता पॉवर्टी काय करते एक बेसलाईन ऑफ फेलियर सुद्धा सोसायटीमध्ये देते की मला त्या दिशेने नाही जायचंय, मला दुसरीकडे जायचंय, मला काम करायचंय है ना. तर दिस इज द फंक्शनल ऍस्पेक्ट ऑफ पॉवर्टी. ठीक आहे. आता एक गुनार मिर्डाल आपले एक आहेत, गुनार मिर्डाल जे आहेत हे काय म्हणतायत की जे इन्स्टिट्यूशनल ऍस्पेक्ट आहे जो एक वेगवेगळे जे इन्स्टिट्यूशन्स आहेत सोसायटीमध्ये हे जे इन्स्टिट्यूशन्स आहेत यात जर डेमोक्रेसी नसेल, यात जर एक इफिशियन्सी नसेल तर तुम्ही स्ट्रक्चरवर दोष नेहमी देऊ शकत नाही. म्हणजे जे आपलं मार्क्सिस्ट आर्ग्युमेंट आहे की स्ट्रक्चरमध्येच अशा काही इश्यूज आहेत किंवा स्ट्रक्चरमध्येच असे काही दोष आहेत की ज्याच्यामुळे पॉवर्टी परसिस्ट करते. पण यांचं काय म्हणणं आहे, इट इज ड्यू टू लॅक ऑफ डेव्हलपमेंट ऑफ द institutional structures like educational institution, political system, lack of competitive markets. म्हणजे हे जे आपले पॉलिटिकल सिस्टम असतील किंवा एज्युकेशनल ऍस्पेक्ट असेल आपल्या इथे, आता तुम्ही बघता की हे जरी इन्स्टिट्यूशन्स आहेत पण ते तेवढे इफिशियंट आहेत का, नाही. आपण करप्शन आहे हे सुद्धा बघतो. आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये जेव्हा जातो तेव्हा आपल्याला दिसतं की इथे फार इनइफिशियंट सेन्समध्ये एक आपल्याला एक कामकाज जो चाललेला असतो तो दिसून येतो. तर ते इन्स्टिट्यूशन जोपर्यंत बेटर होत नाहीत तुम्ही स्ट्रक्चरला दोष देऊ शकत नाही असं यांचं एक आर्ग्युमेंट आहे. त्यानंतर एक येतात की सूर्यनारायण हे काय बोलतायत, यांचं एक बुक आहे हँडबुक ऑफ पॉवर्टी इन इंडिया. यांचं म्हणणं आहे की पॉवर्टीचा जो इंडियामधला जो एक अँगल आहे इट इज लिंक्ड विथ कास्ट, ट्राईब अँड रिलिजियस कम्युनिटीज. ठीक आहे. म्हणजे हा सुद्धा अँगल इंडियामध्ये फार मॅटर करतो. तुम्ही बघाल तर जे एक पर कॅपिटल इन्कम आहे तर आपल्या जे ट्रायबल कम्युनिटीज आहे त्यांचं आणि इतर जे आपल्या इथली पॉप्युलेशन आहे त्यांच्यामध्ये एक फार तफावत दिसते. सेंट्रल इंडियामधली जे ट्रायबल कम्युनिटीज आहेत त्या एका जास्त सेन्समध्ये तुम्हाला दिसेल की त्या पॉवर्टीमध्ये जगतायत किंवा त्यांचं एक ओव्हरऑल जे कंपॅरिझन आहे त्याच्यामध्ये ते वीकर आहेत किंवा त्यांच्याकडे कमी संसाधन आहे आणि त्यांचं पर कॅपिटल इन्कम कमी आहे. तर ते त्यांची आयडेंटिटी मॅटर करते तिथे है ना. तुम्ही यांच्या संदर्भात ऐकलं असेल आपल्या सच्चर कमिटीचा जो रिपोर्ट आहे जो मुस्लिम कम्युनिटीबद्दल बोलतो की ते पण त्या सेन्समध्ये एज्युकेशन म्हणावं की इकॉनॉमी म्हणावं, बिझनेसेस या सगळ्या गोष्टींमध्ये ते सुद्धा वीकर आहेत. तर यांचं असं म्हणणं आहे की इंडियाच्या सेन्समध्ये, सूर्यनारायण यांचं म्हणणं आहे की इंडियाच्या सेन्समध्ये ह्या सुद्धा गोष्टी पॉवर्टीसाठी
इम्पॅक्टफुल असतात किंवा ह्या सुद्धा एक फॅक्टर्स असतात ज्याच्यानी पॉवर्टी परसिस्ट करते. तर ओव्हरऑल आपल्याकडे हे इतके पर्स्पेक्टिव्ह आपण बघितलेत की म्हणजे द ब्लेमिंग द सिस्टम व्ह्यू आहे किंवा कल्चरचा ॲस्पेक्ट आहे. ऑस्कर लेविस बद्दल आपण तिथे बोललो, कल्चर ऑफ पॉवर्टी असेल, चार्ल्स मुरे असतील किंवा तिकडे फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्हनी पण आपण बघितलं, फंक्शनलिस्ट अँगल आत्ता आपण बघितला. तर याच्याने तुमच्या लक्षात काय आलं की एक पर्टिक्युलर जी कन्सेप्ट आहे त्याचा एक सोशलॉजिकल अनालिसिस वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो आणि पॉवर्टी ज्याला आपण एक फक्त न्यूमरिक सेन्समध्ये बघायचो त्याला एक क्वालिटेटिव्ह अनालिसिस आपल्याला सोशलॉजीच्या माध्यमातून करता येतं आणि ते आपण इतर सुद्धा टॉपिक्सच्या कंटेक्स्टमध्ये आपण करणार आहोत. आणि ओव्हरऑल याच्याने आपल्याला एक कळतं की पॉवर्टी एलिव्हेशन जे आहे किंवा पॉवर्टीला जर आपल्याला फाईट करायचं आहे तर त्याला सिस्टमिक ॲज वेल ॲज कल्चरल अँगल दोन्ही अँगलमध्ये आपल्याला बघून त्याला फाईट करावं लागेल आणि त्याच्या निमित्ताने किंवा त्याच्यासाठी आपल्याला तशा पॉलिसीज आपल्या याच्यामध्ये आणाव्या लागतील. ठीक आहे, तर हे आपण पॉवर्टीच्या संदर्भात बघितलं. पुढे आपण इतर टॉपिक्सवर आपण चर्चा करूया. ठीक आहे.